नमस्कार. जो देणारा असतो तो देव आणि जो राखून ठेवणारा असतो तो राक्षस. हा आईनं दिलेला बालसंस्कार ज्यांनी जीवनभर जपला, आपल्या विचारांमध्ये आपल्या कृतींमध्ये आणला, ते आचार्य विनोबा भावे. विनोबा भावेंच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जेव्हा आपण वैचारिक गोष्टींचं जेव्हा मंथन करायला लागतो, तेव्हा त्यातील काही विचार मंथनाच्या गोष्टी सांगताना एक काश्मीर दौऱ्यामध्ये घडलेली गोष्ट सांगतो. काश्मीरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी एक विचार मांडला की राजकारण आणि धर्माचे दिवस आता जायला हवेत आणि राजकारणाची जागा कशाने घ्यायला हवी, विज्ञाननिष्ठतेने घ्यायला हवी, विज्ञानाने घ्यायला हवी आणि धर्माची जागा जर कशाने घ्यायला हवी तर ती अध्यात्माने घ्यायला हवी. अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडला. तो विचार त्यावेळेस त्यांनी राजकारण्यांना उद्देशून मांडला, पण आजही तो विचार राजकारणी आपले सार्थ करत नाहीत. त्या पद्धतीचे राजकारणामध्ये लोक येत नाहीत. अशा पद्धतीचा आजही विषय आहे. आजच्या राजकारण्यांना खरं असलं विनोबा भावेंच्या या विचाराची गरज आहे. पुढे ते मध्य प्रदेशामध्ये जेव्हा गेले तर मध्य प्रदेशामध्ये गेल्यानंतर चंबळ घाटीमध्ये अवतार सिंग नावाचा एक जो गुंडा होता आणि ज्याला आपण दरोडेखोर म्हणतो, त्याच्यासह 21 दरोडेखोरांनी एक समाजाच्या प्रवाहामध्ये येण्याचा विचार केला. समाजाच्या प्रवाहामध्ये त्यांनी आले आणि अशा पद्धतीचे दरोडेखोर सुद्धा समाजाच्या प्रवाहामध्ये येतात. आजही जे आपण इतिहासामध्ये, पुराणामध्ये, रामायणामध्ये ज्या गोष्टी ऐकतो की वाल्याचाही वाल्मिकी झाला, की तीच घटना या ऋषितुल्य व्यक्तिमत्वांच्या सानिध्यामध्ये येऊन ती लोक समाजाच्या प्रवाहामध्ये आली. यामधून काय दिसतं तर त्यांचा समाजाप्रतीचा, समाजाच्या चांगुलपणाचा जो विचार आहे आणि ती मांडण्याची, ती प्रबोधनाची, ती विचाराची जी ताकद आहे, ती विनोबा भावेंच्या विचाराची ताकद या प्रसंगामधून दिसते. नंतरच्या काळामध्ये ज्याला आपण भूदान चळवळ असं म्हणतो, भूदान चळवळ म्हणजे ज्यांच्याकडे जास्तीच्या जमिनी आहेत त्या जमिनी त्यांनी समाजासाठी अर्पित केल्या पाहिजे. ज्यांच्याकडे नाहीत अशा लोकांना ते वितरणाची जी भूमिका होती ती म्हणजे भूदान चळवळ, समाज उपयोगी आणण्याची जी भूमिका होती. आणि या भूदान चळवळच्या विचारामधून उभे राहिली तो विचार म्हणजे सर्वोदयाचा विचार. आणि या सर्वोदयाचा विचार सांगताना त्यांनी जी काही पंचसूत्री सांगितली, ती पंचसूत्री सांगताना त्यामध्ये सर्वप्रथम जर त्यांनी सांगितलं सत्तेचं विकेंद्रीकरण, आणि मग ते सत्तेचं विकेंद्रीकरण सांगताना ते सत्तेच्या विकेंद्रीकरणाचं जे पिरॅमिड आहे ते पिरॅमिड सांगताना सर्वात खालच्या स्तराला त्यांचं म्हणणं होतं की सर्वाधिक पॉवर द्यायला हवी आणि तशा पद्धतीनं मग थोडी कमी, त्याच्यावरच्या पातळीला पुन्हा कमी, अशा पद्धतीचं ते सत्तेचं विकेंद्रीकरण असायला हवं. आणि याच सोबत सर्वात वरती जर कुठली सत्ता असेल तर ती नैतिक सत्ता आहे, ती नीतिमत्तेची सत्ता आहे, हे त्यांनी आपल्या विचारातून सांगितलं. त्या पंचसूत्रीमध्ये त्यांनी सहकार्यतेची भावना, सहकार्यता याही विषयावर त्यांनी विचार मंथन केलं आहे. नंतर त्यांनी समाजामध्ये दातृत्वाची भावना आणि समाजाला समर्पित होण्याची भावना एक आपल्यामध्ये असली पाहिजे. ती समाजाला समर्पित होण्याची भावना जी आपल्यात असली पाहिजे ती आज कुठेतरी समाजामध्ये, आपल्या जनरेशनमध्ये ती थोड्या बहुत प्रमाणामध्ये कमी होताना दिसत आहे. ती कशा पद्धतीचा आपण ओळखतो आहोत की ती कमी होताना दिसत आहे, तर आज समाजामध्ये सामाजिक विषयाची जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा कुठेतरी आमच्या जनरेशनची माणसं थोडस अंग आखडताना दिसतात. तर ते अंग न आखडता विनोबा भावेंच्या विचारांवर समाजाला समर्पित थोडं थोडं तरी आपल्याला, भलेही विनोबांसारखं पूर्ण आयुष्य, पूर्ण जीवन आपल्याला समाजाला समर्पित होता नाही आलं तरीही चालेल, पण आपल्याला आपल्या पद्धतीनं आपलं छोटंसं कंट्रीब्युशन समाज म्हणून एक समाजाच्या सामाजिक बांधिलकीसाठी, सामाजिक विषयासाठी देता आलं पाहिजे. याही पलीकडे जात जेव्हा ते शिक्षणाविषयी सांगतात तर शिक्षणाविषयी ते सांगतात शिक्षणामध्ये ज्ञान आणि कर्म याचा एक समन्वय असला पाहिजे आणि या समन्वयातून जे निर्माण होईल उद्याचं उज्ज्वल भविष्य जे देशाचं तयार होईल ते नीतिमत्तेच्या नैतिक पातळीवर तयार होईल. नैतिक दृष्ट्या तो अत्यंत प्रगल्भ असलेला मनुष्य तयार होईल, त्या पद्धतीची पिढी तयार होईल. अशा पद्धतीचं एकंदरीत सर्वोदयाचा विचार समाजाला देणारे, समाजाला एक चांगल्या चळवळीतून समाजाला एक मोठ्या पद्धतीचं, विशेष म्हणजे सांगायचं तर महाराष्ट्र धर्म, जे आपण सातत्यानं मी रोज म्हणत राहतो महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र धर्म, तो महाराष्ट्र धर्म या नावानं त्यांनी एक मासिक चालवलं आणि त्यातून त्यांनी तो त्यांचा विचार प्रसारित करण्याची त्यामधून, त्या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी भूमिका घेतली. असाच महाराष्ट्र धर्माचा विचार आपणही जपूयात, पुढे घेऊन जाऊयात. विनोबाजींच्या आज स्मृती दिन, त्यांचा विचार जर जपू शकलो, महाराष्ट्र धर्माचा विचार जर जपू शकलो तर ती खऱ्या अर्थानं त्यांना दिलेली आदरांजली ठरेल त्यांच्या स्मृतिदिनी. धन्यवाद.